किंवा संतपूर प्रकरणातले अभंग असतात. त्याचबरोबर प्रबोधिनी एकादशी आहे, कार्तिक शुद्ध एकादशी आहे आणि त्याचबरोबर नामदेवरायांची जयंती आहे. प्रवचन सुंदर झालेलं आहे. 1 तास का असना मी ऐकत होतो, कान इकडे होते. आमची पत्नी म्हणत होती, हो किती वाजता सकाळी जायचं. मी बोलायलाच तयार नाही, कारण कान इकडे होते बरं का. प्रवचनाची जे अक्षर मुखातून बाहेर पडत होते. सुंदर महाराजांनी ओवी घेतली होती, बहुतेक 15व्या अध्यायातली किंवा 13व्या अध्यायातली ओवी असणार. आता हृदय हे आपुले चोपाळुनी भले, वरी बैसव पाऊले श्री गुरूंची. महाराज म्हणतात त्या ओवीमध्ये आपलं हृदय जे आहे त्या हृदयामध्ये श्री गुरूंची म्हणजे देवाची. देव हे श्री गुरु आहेत, श्री गुरु हेच देव आहेत. देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. किंवा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपण जे देव होये गुरु. गुरु हेच सद्गुरु हेच देव आहेत, श्री गुरु हेच देव आहेत. आणि ते त्या ओवीमध्ये म्हणतात, माझ्या हृदयाच्या ठिकाणी त्यांची पावलं वसावी, त्यांचे अधिष्ठान वसावं. आता हृदय हे आपुले चोफाळणे म्हणजे शुद्ध करणे. मग अशी शुद्ध करणे म्हणजे 3 दोष सांगितलेच महाराजांनी. प्रवचनकार गेले का? नाही, प्रवचन करून घरी जायचे. शुद्ध करणे म्हणजे त्या ठिकाणी 3 दोष मगाशी सांगितले त्यांनी. आमचा पण विचार सागर श्रवण झालेला आहे 7 वर्ष. त्याचं नावच आहे विचार सागर. सागर म्हणजे समुद्र. विचार करून समुद्रात उडी टाकावी, पावणाऱ्यालाच ते पलीकडे जाता येतं बरं का. 3 दोष सांगितले. मलदोष आहे, विक्षेप दोष आहे, आवरण दोष आहे. हे 3 दोषानं मलिन झालेलं हृदय आहे ते चोपाळणे म्हणजे शुद्ध करणे. आणि शुद्ध करण्यासाठी कुणाकडे जायचं? जे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू जे सद्गुरू आहेत, संत आहेत, श्री गुरु आहेत, त्यांना शरण गेल्याशिवाय तुमच्या आमच्या अंतकरणातले दोष जात नाहीत. 2 दोष जातील. मल दोष जाईल, विक्षेप दोष जाईल, पण आवरण दोष म्हणजे बुद्धीच्या ठिकाणी असणारं भगवंताविषयी किंवा स्वस्वरूपाविषयी असणारं अज्ञान. हे अज्ञान घालवायचं असेल तर महाराज सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञान ज्ञानिनस्तव तत्वदर्शनम. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अत्या नावे, तरी संताया भजावे श्री गुरूंची. वरी बैसव पावले श्री गुरूंची. बरं का, ज्ञानानं आवरण दोष जातो. आवरण दोष म्हणजे अंधकार, अज्ञान जात. आणि अंधकार अज्ञान घालवायचं असेल तर वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी. ज्ञान होये मुळा अति मूर्खत्या दगडा, ज्ञान होये अज्ञानासी ऐसा वर्या निकेसी. असो म्हणून महाराज सांगतात, मागणे ते मागू देवा, करू भक्ती त्याची सेवा. काय उने तयापासी, रिद्धी सिद्धी त्याच्या दासी. पांडुरंगा करू प्रथम, म्हणून महाराज सांगतात, मागणे ते मागू देवा म्हणतात. देवाकडे मागायचं असेल तर काय मागायचं? धनान दे, भार्यान दे, पुत्रान दे असं काय मागायचं? जरी द्यायला आला, एखादा मनुष्य जरी द्यायला आला तर ते घ्यायचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराना दिला, स्वीकार केला नाही.
म्हणून ते म्हणतात मला बाकीचं काय नको, धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशुन सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवाशी. भगवंताला शरण जाऊन देवाची भक्ती करण्यासाठी तुम्हाला मृत्यूलोकामध्ये मनुष्य जन्म मिळालेला आहे. याच देहानं पंढरीची वारी होते म्हणून का कार्तिक शुद्ध एकादशी आहे आणि या चारी 12 दुनी 24 एकादशी आहेत. त्या 24 एकादशी पैकी ह्या 2 एकादशीला प्राधान्य दिलेलं आहे, कार्तिक शुद्ध एकादशी आणि आषाढ शुद्ध एकादशी. कळलं का अक्काबाई? नाही म्हणायचं इकडं अक्काबाई म्हणून चालत नाही. बरोबर लाडक्या बहिणीनं बसा. असो 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 म्हणून महाराज म्हणतात त्या अक्काबाई म्हणजे उठल्या नाही, लाडक्या बहिणी म्हणजे उठल्या चालल्या. विषय सोडून द्या, विनोदाचा भाग सोडून द्या. महाराज सांगतात नरदेहानं पंढरीची वारी होती म्हणून या 2 एकादशीला प्राधान्य दिलेलं आहे. शुद्ध्यातल्या 12 आणि वद्यातल्या 12 त्यातील ह्या 2 एकादशी मागून घेतलेल्या आहेत भक्त पुंडलिकानं. आषाढी कार्तिकी भक्तजन येतील चंद्रभागेमध्ये स्नान जे करते. आंघोळ म्हणायला येते बरं का. स्नान जे करती दर्शन हेळा मात्र तया होई मुक्ती. म्हणून या कार्तिक एकादशीला जातात, आषाढ शुद्ध एकादशीला पंढरीच्या वारीला जातात. या 2 एकादशींची मागणी भक्त पुंडलिकानं केली. का केली? देवाला युगी 28 विटेवर उभा केलेला आहे. किती? 4 6 18 बेरीज किती रे बाळा? 4 6 18. या मुलं सगळी नापास झालेली, मुली तेवढ्या क्लासनं ऑफिसर झाल्या. 4 6 18ची बेरीज 28 येते हे ना. माझी काही शाळा जास्त नाही, 4.5 आहे, पण असू द्या. मुली बघा गेल्या मे महिन्यात एक जज म्हणून मुलगी पास झाली बरं का. उत्तरमध्ये पोस्टर लावलं होतं, जेच्या परीक्षेत पास झाली. आणि अनेक मुलींचा असा निश्चय आहे स्पर्धा परीक्षा देत आहेत. असो इथे मागत असताना भक्त पुंडलिकाला देवाने विचारलं काय पाहिजे ते माग. काय पाहिजे ते माग म्हणजे बाकीचं काय धनान भारी द्या असं काय मागितलं नाही. भक्त पुंडलिक म्हणले जे आषाढी आणि कार्तिक वारीला जे भक्त येतात चंद्रभागेमध्ये स्नान करतात त्यांना दर्शन देऊन मुक्ती दे म्हणले. कुठली मुक्ती दे? 2 प्रकारच्या मुक्त्या सांगितल्या. ह्या 4 नव्हे, देवाची एक द्वारी उभा छन्न भरी तेने मुक्तीच 4. त्या 4 सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता ह्या 4 मुक्त्या आहेतच. पण ह्या 2 मुक्ती आहेत बरं का. एक जीवन मुक्ती आणि विधेय मुक्ती. विधेय मुक्ती कधी प्राप्त होईल? महाराजांनी उभी घेतलेली आहे. श्री गुरूंची पावलं वसली, अधिष्ठान हृदयामध्ये वसलं, विधेय अवस्था झाली तरी विधेय मुक्ती प्राप्त होईल. विधेय अवस्था होत नाही राहू द्या. महाराज म्हणतात विधेय अवस्था होत नाही. गृहस्थ आश्रमी लोकात वानप्रस्थ आश्रम आहे, ब्रह्मचारी आश्रम आहे, संन्यास आश्रम आहे. त्यातील पहिल्यांदा कलियुगामध्ये ज्याला गृहस्थ आश्रम आहे, ज्यानं शुभमंगल सावधान करून घेतलेलं आहे, जिला आणलेली आहे तिचा सांभाळ केला. कळलं की नाही कळलं? ज्यानं शुभमंगल सावधान म्हणून करून आणलेली आहे तिचा सांभाळ केलाच बाई. तिनं त्याचा बी सांभाळ केलाच बाई. भले तो लेझिम खेळत असेल, त्याला आमचा दोष पूर्वजन्मी पाप केले. दोष ज्याचा त्याचा आहे अक्का. कुणाचा दोष आहे? या जन्मात जे केलेलं आहे तेच तुम्हाला पुढच्या जन्मात मिळणार आहे. तुकाराम महाराज सरळ सरळ सांगतात मागुता हाची जन्म पावसी भोगिले सुख दुःख जाणसी हे दोन घडे रे सायासी सारे अंग होती जाणूनिया मागुताची हाची जन्म पावसी भोगिले सुख दुःख जाणसी हे दोन घडे रे सायासी सारे अंग होती जाणूनिया. असा काय सगळाच गाता आम्हाला पाठ आहे असं म्हणणार नसू द्या. तुम्ही आम्ही खेळी गदारोळे. तुकाराम महाराज म्हणतात मागुता. मागुता म्हणजे
जन्माला येण्याच्या पूर्वी तुम्ही कुठेतरी जन्माला होता, कुठेतरी म्हणजे चांगल्या कुळामध्ये जन्माला होता. बघा ना, जर तुमचा आनंद जन्मीचं पुण्य जर असेल, पुण्याईचा म्हणजे संचिताचा साठा अनुकूल प्रतिकूल म्हणत नाही, अनुकूल साठा जर असेल तर गळ्यामध्ये टाळ येतो आणि मग त्या माऊलीला हरिपाठ म्हणता येईल. तुम्हाला बरं वाटलं बरं का? आल्यानंतर महिला हरिपाठ म्हणत होत्या, सुंदर म्हणत होत्या, स्वरात म्हणत होत्या. कुणाच्या तरी मुखात ज्ञानेश्वरीने हरिपाठ येत नाही बरं का. अनंत जन्माची पुण्याई पाहिजे हो. नाहीतर त्या गडिंगलच्या बस स्टँडवरती होतो, दोघी माऊल्या होत्या, वारकरी होत्या. तिने आपली मिशिरी सोडली आणि ती म्हणायला लागली, तुझं कसं ग, माझं कसं ग. ती म्हणली, गडिंगलज इकडं आणि नेसरी तिकडं. विनोदाचा भाग सोडून द्या. पाठीमागच्या जन्माची अनंत जन्माची पुण्याई असल्याशिवाय तुम्हा आम्हाला हा परमार्थ घडत नाही. पुण्याई पाहिजे. पुण्याई असल्याशिवाय नरदेह तुम्हा आम्हाला प्राप्त होत नाही, पंढरीची वारी प्राप्त होत नाही, यज्ञाधिक पुण्याधिक कर्म होत नाही, श्रीगुरूंची भेट होत नाही, देवाची प्राप्ती होत नाही. याचं कारण काय? मागुता हाची जन्म पावशी. मागुता या अक्षरावर तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. मी कुठल्याही जाती वादक कुणाच्यावरही टीका करत कीर्तन करत नाही. एक पटवून देण्यासाठी एका समाजाचं नाव घेतो. असे भरपूर नमाज पढणारे मुसलमान लोक होते आणि आता सुद्धा कीर्तनकार आहेत, पांडुरंगाला विठ्ठलाला भजणारे आहेत. तुम्हाला माहिती आहे, आमच्या वारीमध्ये भजनामध्ये एक रमजान नावाचा मनुष्य आहे. तो सप्ताहाच्या ठिकाणी झाडू मारतो, हार्मोनियम पेटी वाजवतो आणि हरिपाठाला टाळ घेऊन उभे राहतो. मी काय कुणावर टीका करत नाही, पण असे नमाज पढणारे असतात. नमाज पढत असताना मागुता हाची जन्म पावशी याच्यावर दृष्टांत सांगतो तुम्हाला. ते गुडघे दोन टिवकवून लुंगी लावून असं नमाज पडत असताना क्रमाक्रमानं असं नमाज पडत होते. शेवटचा मनुष्य पाठीमागच्या बाजूला आला आणि त्याच्या पुढे एक नमाज पडत होता. ते लुंगी लावून आला होता. गडबडीनं लुंगी लावून आल्यामुळे लुंगीला पाठीमागच्या बाजूला छिद्र पडलं होतं. छिद्र पडलं होतं म्हणून ते नमाज पडत होता आणि त्याच्या पाठीमागच्यानं काय केलं, लुंगीला छिद्र पडलं ही जाणीव करून देण्यासाठी त्यानं असा पायाचा स्पर्श केला. काय केलं? पायाचा असा स्पर्श केल्यानंतर तो उठला आणि त्यानं पुढच्याला पायाचा असा स्पर्श केला. त्याच्या पुढचा तो उठला आणि त्यानं त्याच्या पुढच्याला पायाचा स्पर्श केला. अशी कडवर ही लाट गेली कुठेपर्यंत? काजीपर्यंत. काजीला जाऊन पुढच्या नंबरच्या मेंबरना असा पायाचा स्पर्श केल्यावर काजी बोलले, हे कहां से आया? वो बोला पीछे से आया. किशी से आया? तो म्हटला पाठीमागनच ही लाट आलेली आहे म्हणून तुमच्यापर्यंत हे आलेलं आहे. दृष्टांत संपला. मी अजून मी सांगतो, मी जातेवादिक बोललेलं नाही. पीछे से आया म्हणजे तुमचा आमचा जन्म पीछे से आया. मागुता हाची जन्म पावसी, भोगिले सुख दुःख जाणसी, हे तो न घडी रे सायाशी, कार्यांद होशी जाणून या. पाठीमागच्या जन्माचं तुम्ही आम्ही प्रारब्ध घेऊनच जन्माला आलेलो आहे. महाराज सरळ सरळ सांगतात बघा, भोगतो ना घडे संचिता वातो, भोगतो ना घडे संचिता वातो,
भोग तो न घडे संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान म्हणून या किंवा म्हणून मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा पाठीमागच्या जन्माचं क्रियमान संचितानी प्रारब्ध हे तिन्ही कर्मानं तुम्ही आम्हाला नरदेह प्राप्त झालेला आहे. आम्ही सांगतो म्हणून ऐकायचं नाही. वाचावी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वर महाराज सांगतात आगा कर्मे जे उरावे ते तेही सुखी दुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे. देहाला भोगायलाच येणारा कोण आंधळा आहे, कोण पांगळा आहे, कोण कानानं बहिरा आहे. जन्म तासभर हे असं का? ऐसे भिन्न भिन्न साचे. तुकाराम महाराजांचा आपण ऐसे भिन्न भिन्न साचे केले प्रारब्धानं वाटे. कळलं का? कोण वारकरी होणार, कोण हार्मोनियम पेटीवादक होणार, कोण पकवादवादक होणार. कळलं का नाही कळलं? कोण शिक्षिका होणार, कोण मंत्री होणार. हे सगळं ज्याच्या त्याच्या अदृष्टानुसार आहे बरं का. सर्वांनाच अपेक्षा आहे मी काहीतरी अधिकारी व्हावा, पण होत नाही ना. होत नाही याचं कारण काय? अनुकूल प्रतिकूल प्रारब्ध. अनुकूल म्हणजे चांगलं, प्रतिकूल म्हणजे वाईट. ज्याच्या त्याच्या कर्मानुसार हा जन्म मिळालेला असतो. ज्याच्या त्याच्या कर्माची फळं ज्याची त्यालाच भोगावी लागतात. उदाहरणार्थ सरांच्या बँकेमध्ये खात्यावर भरपूर पैसे आहेत, पण माझ्या सहीनं निघतील का? नाही निघणार. त्यांच्या खात्यावरला अकाउंट नंबरवरती त्यांच्या खात्यावरचे सही त्यांच्या नावावरले पैसे त्यांनाच मिळणार. हो, माझं सांगतो तुम्हाला. मी पत्नीला घेऊन 2 वेळा बँकेत गेलो. कशासाठी ते तुम्ही वाटका, मी नाव घेणार नाही नाही नाही, बोलायचं नसते. धामधुमी चालू आहे. तर सरांचं तुमचं प्रेम आहे म्हणून धडधडीत बोलतो. तुम्ही ओळखाय. बँकेत घेऊन बायकोला गेलो, पत्नीला. ती सही वगैरे केली, सगळं झालं. ते 5 झाल्यानंतर मला म्हटलं कुठे आहेत? मी म्हटलं आहेत बसल्यात. त्यानं पैसे वापरून कुठे आहेत म्हटलं बसल्यात. त्यांना उठवा म्हटलं. साहेब म्हणाले त्यांना उठवा, कॅशियर हो. त्यांना उठवलं. ते म्हणजे हाय 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 म्हटलं तर मला म्हटले सरका बाजूला. मला सरकलं की साहेबांना काउंटर बसून त्या कॅशियर बसणं तिथून बाजूला सरकलं. आणि मग या आल्यावर त्यांच्या हातात त्यानं दिलं. खरं मला दिलं. माझा द्रष्टांत संपला. मी काही टीका करत नाही कुणावर. ज्याच्या खात्यावर ज्याच्या नावावर पैसे त्यालाच ते देणार बरं का. आम्हा तुम्हाला देणार. किती जरी पत्नी जरी असली तरी. आणले काय संघ म्हणतात. संघ आणल्यात काय विचारतात बरं का. आणि आणल्यात म्हटलं ते तेवढ्या नाही. ते फोटो वगैरे पासबुक सगळं बघून मग त्यांच्याच हातात द्यायला चालू केले तिने. हो, मला आता येतानाच गारगुटी देख म्हणला. हो, आज ट्रॅक्टर सोबत ट्रॉली बी आणली या. अहो काय माणसं बोलतील काही सांगता येत नाही हो. कधी कधी नुसता ट्रॅक्टरच असतो. मी म्हटलं होय ट्रॉली पण आणली. ट्रॉली शिवाय ट्रॅक्टरला किंमत नाही बरं का. हो, आणि ट्रॅक्टर शिवाय ट्रॉलीला बी किंमत नाही. कळलं का नाही कळलं का? ट्रॅक्टर आणि ट्रॉली असली तर किंमत आहे. नुसत्या ट्रॅक्टरला बी किंमत नाही. हो हो, कोण विचारणार? बरेचसे ट्रॅक्टर मोकळे आहेत 55-50 वयाचे. माझा दृष्टांत संपला. लई विनोद नको. तुकाराम महाराज मागणी मागत असताना देवाकडे काय मागतात? भक्तीनी सेवा म्हणतात. भक्ती आता नाथ महाराजांनी 9 प्रकारची सांगितली. एकनाथी भागवती ग्रंथ जर काढला, आता भागवत कथा सत्संग आमच्याकडे चालू आहे 1 वर्ष झालं. मोठा ग्रंथ आहे, पण एका ओळीवर 2 तास महाराज बोलतात. नाव पण घेतो नारायण एक्कल महाराज जोगेवाडी. सुंदर बोलतात. मग आम्ही कुठेतरी जरा असा विनोद केला होता, लय आळस माणसाची येऊ नये म्हणून. आणि भागवत मध्ये नाथ महाराजांनी 9 प्रकारची भक्ती सांगितली. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद्य सेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम. 9 प्रकारची भक्ती सांगितली. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा 18 अध्यायापैकी 12वा अध्याय भक्तियोग सांगितला. कितवा अध्याय? 12वा अध्याय भक्तियोग सांगितला. 12व्या अध्यायामध्ये भक्तियोग सांगून ज्ञानेश्वर महाराज 4 प्रकारचे भक्त सांगतात. अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी.
4 प्रकारचे भक्त आता पंढरपूरला गेलेले आहेत. त्यातला खरा भक्त कुठला आहे ते पण ज्ञानोबा सांगतात. 9 प्रकारची भक्ती सांगितलेली आहे. मग आता ही 9 प्रकारची भक्ती त्यातील पहिली भक्ती आहे. आता कीर्तन चाललेलं आहे, मगाशी हरिपाठ झाला, प्रवचन झालं. ही पहिली भक्ती ऐकणाऱ्याची श्रवण भक्ती. कानानं ऐकणे म्हणजे श्रवण करणे, कळलं का? आणि श्रवण भक्ती करण्यासाठी तुकाराम महाराज म्हणाले, तुम्ही ऐकारिकानं माझ्या विठोबाचे मना तेथे धाव घेही राहे विठोबाचे पायी. ऐक रे मना तुझ्या सोहिताच्या खुणा पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. म्हणून तुम्हा मला कान डोळे हात पाय 10 इंद्रिय दिली, 3 गुण दिले, रजोगुण तमगुण सत्वगुण. आता बोलता बोलता गडबडीने बोललो म्हणजे 10 इंद्रिय म्हणजे कुठली तुम्हाला माहिती आहे? 5 ज्ञान इंद्रिय, 5 कर्म इंद्रिय. पण या का कर्म इंद्रिय म्हणजे पायानं चालत आलाय का नाही, काम करते का नाही, हातानं भाकरी करताय का नाही, कर्म इंद्रिय. डोळ्यानं ज्ञान होतं, त्वचेनं ज्ञान होतं, ज्ञान इंद्रिय. 5 ज्ञान इंद्रिय, 5 कर्म इंद्रिय. हातानं भाकरी करतात ना, आमच्याकडे बी करतात अजून महिला बरं का कोकणातल्या, शहरातलं सांगत नाही. काष्ट चुलीमध्ये घालायची, काष्ट म्हणजे लाकडं, लाकडं चुलीमध्ये घालायची, चुलीमध्ये अग्नी प्रज्वलित करायचा, चुलीवर तवा ठेवायचा, परातीत पीठ घ्यायचं, परातीत पिठात पाणी घालायचं, पिठलात तर पाणी मळण करायचं, परातीत भाकरी टाकायची, परातीतली भाकरी बघा असे साधक भक्त असतात. परातीतली भाकरी तव्यात टाकायची, तव्यातल्या भाकरीला पाणी लावून 50% भाजून घ्यायची, हो ना का? परत तव्यातल्या भाकरीला पाणी लावून 50% भाजून घ्यायची. मग तव्यातली भाकरी काढून परत कुठं लावायची? चुलीच्या कडेला लावायची. ते तुमची भाषा काहीतरी आहे की चुलीच्या कडेला काय म्हणतात ते? इंगळ वगैरे ओढायचा, चुलीच्या कडेला लावायची. हो, आता तव्यातली भाकरी काढून चुलीच्या कडेला लावली की भाकरी फुगती. काय फुगती? भाकरी फुगती. आता भाकरी करणारी फुगायला लागली. कळलं का नाही कळलं? मी नाही टीका करत, ज्ञानोबा सांगतात, प्रकृती करे कर्मे मी केली म्हणे ब्रह्मे या नाव जीव. सांगण्याचा दृष्टांत तुमच्या वाक्या माझी टीका नाही. प्रकृती म्हणजे ही प्रकृती काम करते, तसं भक्ती शरीर करतं, पण मी भक्ती केली असा छातीवर हात टाकून घेते प्रकृती. पंढरीची वारी प्रकृती करते, पण मी एवढ्या वाऱ्या केल्या असं छातीवर हात येता कामा नये. प्रकृती करे कर्मे मी केली म्हणे ब्रह्मे. देवाची भक्ती करायची, पण छातीवर हात आला नसला पाहिजे बरं का. छातीवर हात होता द्रौपदीचा, तोपर्यंत देव आले नाही. छातीवरचा हात काढून देवाकडे हात केला असा त्यावेळी देव आले, वस्त्र गुणच आले आणि द्रौपदीची लज्जा रक्षण केलं. कळलं का नाही कळलं? मागे पुढे उभा राहायचा माणिक, मागे पुढे उभा राहायचा आधी आधार निवाराय. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघाद निवारया. किंवा निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे. देवाची भक्ती भक्ती काही लांब नाही बर का. याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोटी. या मृत्यूलोकामध्ये शरीरानच देवाची भक्ती होती 9 प्रकारची. कळलं का? म्हणून शरीर हे साधन आहे, भक्ती हे सुद्धा साधनच आहे. भक्त हा साधक आहे, देव हा साध्य आहे. कळलं का? भक्ती हे साधन आहे, शरीर हे साधन आहे, भक्त हा साधक आहे, देव हा साध्य आहे. साध्यापर्यंत जाण्यासाठी साधनाचा वापर करायचा. कशासाठी? साध्यापर्यंत म्हणजे नदीला पाणी आहे, पाण्यावर नाव आहे, पाण्यावर नाव आहे. मग या कडेला, या नदीच्या कडेला जी असणारी, किनाऱ्याला असणारी जी नाव आहे, पलीकडे नेण्यासाठी नावाडी पाहिजे, तर ती नाव पलीकडे नेऊ शकता. समजा नावाडी आहे, नावेमध्ये माणसं पण बसलेले आहेत, नावेला छिद्र पडलं तर
नावेला छिद्र पडलं तर नावेत पाणी आणि पाण्यात नाव. दृष्टांत संपला. सिद्धांत असा आहे, ह्या भवसागरात तरुण जाण्यासाठी ही नाव आहे शरीरी, आणि विषयाचं छिद्र पडलं तर नाव ही भवसागरामध्ये बुडून जाणार आहे. म्हणून महाराज म्हणतात देवाची भक्ती काय लांब नाही. देवाकडे मागत असताना तुकाराम महाराजांनी भक्ती आणि सेवा हे दोन मागितले पहिल्या चरणामध्ये. मागणे ते मागू देवा, करू भक्ती त्याची सेवा, काय उणे तयापासी, रिद्धी सिद्धी त्याच्या दासी. देवाची भक्ती पहिली सांगितलेली आहे ती श्रवण भक्ती. श्रवण भक्तीनं परिशिद्धी राज्याचा उद्धार झाला 7 दिवसामध्ये. जरी त्याला सर्पदंशानं मृत्यू येणार म्हणून असा शाप दिला होता शमीक मुनींनी, पण तो उपशाप मागितला होता. उपशाप मागितला तरी पण भागवत कथा श्रवण करून तुमचा उद्धार होईल म्हणून सांगितलेलं होतं. म्हणून 7 दिवस शुक मुनींच्या पायाजवळ बसून परिशिद्धी राज्यानं श्रवण भक्ती केली भागवत कथेची, पण मरण नाही टळलं. हा सर्पदंशानं मृत्यू येणार म्हणून असा शाप होता. परिशिद्धी राज्याला कडेकोट बंदोबस्तामध्ये असं उंच ठिकाणी ठेवलं होतं. रोज त्याला खाद्यपदार्थ द्यायचे, पण तपासून बरं का. बोर नावाचं फळ होतं. कुठलं? बोर नावाचं फळ होतं. त्या बोर नावाच्या फळामध्ये सर्प होता. त्याचं नाव आहे तक्षक. काय नाव? हो. आणि ज्यावेळी बोर खाण्यासाठी परिशिद्धी राजाच्या मुखाजवळ गेलं, ज्यावेळी बोर सेवन करायला चालू केलं, त्यावेळी त्या बोरात असणाऱ्या तक्षक नावाच्या सर्पानं दंश केला. मृत्यू हा ठरलेला आहे, पण उद्धार हा झालाच परिशिद्धी राजाचा. मरण हे प्रत्येकाच्या शरीराला आहे. चुकलेलं हा कोणी असो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, ये संसारे खुलदुस्तारे कृपाये प्यारे पाहे मुरारे. किंवा ज्ञानोबराय सांगतात, उपजे ते नाशे नाशे ते पुनरपि दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमगा. कळलं का? मरण हे शरीराला आहे, पण मरण पर प्रकरणातला अभंग नाही. अभंग आहे तो मागणी पर प्रकरणातला आहे. तुकाराम महाराज सांगतात देवाची भक्ती करण्यासाठी काही नलगे एक भावची कारण तुका म्हण्या विठोबाची. महाराज सांगतात सांगतो तू माझी भजारे विठ्ठला, 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 सांगतो तू माझी भजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया. करत्या भरोभरी दुरावीची दुरी, करिता 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 भरोभरी दुरावीची दुरी. काही नाही एक भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाची. देवाची भक्ती करण्यासाठी भक्तीच्या पाठीमागे भाव पाहिजे, म्हणजे तया अंतकरण चतुष्ट आहे. हृदयामध्ये भाव पाहिजे. जसं शबरीचा भाव होता रामप्रभूंच्या वरती. वनामध्ये भ्रमण करत असताना तहान लागली म्हणून रामप्रभू आणि लक्ष्मण दादा पर्णकुटीजवळ आले शबरीच्या. त्यावेळी शबरीनं साष्टांग दंडवत गाठला.
पर्णकुटीच्या म्हणजे झोपडीच्या समोर अंगण होतं. अंगणामध्ये आणून बसवलं रामप्रभूंना देवांना. आणि जी बोरे जी फळे जी होती ना ती फळे आणून टोपलीमध्ये ते आणलेली फळे जी होती ना ते रामप्रभूंच्या हातासमोर केलेली आहेत अशी देण्यासाठी. 9वा अध्याय बघा 26 नंबरचा श्लोक. पत्रम पुष्पम फलम तोयम मग निशिंबा उल्लासे मजार पावयाचे निमिषे फल एक आवडे तैसे बलतयाचे भक्तू माझ्याकडे दावी शबरीनी बोरे दावली आणि मी दोन्ही हात ओढवी देटू न फुडिता सेवी आदर्शी प्रेमान बोर सेवन खायचं करायचं. कुरतडलेली होती, खाल्लेली होती, शबरीचे दात हिरवे पिवळे होते. असं वर्णन केले बरं का. मी काय बघाय त्यावेळी त्रेतायुगात गेलो नव्हतो. त्रेतायुगात नाही ते द्वापारयुगातलं नव्हतं. रामप्रभू हे त्रेतायुगामध्ये होते. शबरी त्रेतायुगातलं वर्णन केले संतांनी. आणि त्या शबरीनं उष्टी बोरे रामप्रभूला दिली. त्या उष्ट्या बोऱ्याकडे बघितलं नाही, शबरीचा भाव बघितला. भाव केला हरी करी तसे भक्तांची चाकरी. म्हणून असे भक्ताची या घरी कामे न सांगता करी. देवाला काम सांगावं लागत नाही हो. सावता माळी पंढरपूरला गेला नव्हता. सावता माळ्याच्या मळ्यामध्ये तृण म्हणजे गवत, तुमच्या भाषेत रान जे असतं ना शेतामध्ये, मळ्यामधलं जे तृण जे आहे ते रान काढण्यासाठी देव काम करण्यासाठी मळ्यामध्ये आला. सावताने केला मळा आणि विठ्ठला पायी रोविला गळा. कोणता मळा केला? त्याला शेती जमीन होती तो पण मळा केलाच, पण देह नावाचा 3.5 एकराचा मळा. किती एकर? 3.5 एकर. प्रत्येकाला छत्र दिलेलं आहे. ज्ञानेश्वरी वाचा, छत्र 13वा अध्याय वाचा. हे क्षेत्र आहे 3.5 एकर. किती एकर? आणि आत बसलेला या शेतीचा ह्या जमिनीचा या देहाचा मालक आहे, त्याला छत्रज्ञ म्हणायचं. आता 3.5 एकर म्हणजे सांगूच का 7 का सांगतो. खाली 1 एकर. गुडघ्या नाही सारखं ते नाव घेऊन चालत. गुडघ्यापासून खाली 1 एकर, गुडघ्यापासून कमरेपर्यंत 2 एकर, आणि इथून कमरेपासून खांद्यापर्यंत 3 एकर, आणि हे वरच अर्धा एकर म्हणा नाही तर 20 गुंठ म्हणा. 3.5 एकर जमीन दिलेली आहे भगवंतानं, मालकानं, विठुरायानं. आणि या मळ्यामध्ये असा मळा तयार केला सावतानं. भाव भुकेला हरी करी तशी भक्ताची चाकरी. म्हणून हनुमंतराय भक्ती करतच होती आणि अर्जुन ही भक्ती करत होती. मग त्रेतायुगामध्ये हनुमंतराय होते. मग त्रेतायुग झाल्यानंतर द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण असताना अर्जुन होते. मग तुम्ही म्हणा त्रेतायुगातला हनुमंतराय द्वापार युगात कसा आला? तर द्वापार युगात आला म्हणजे चिरंजीव पद आहे हनुमंतराय बरं का. 4 युगामध्ये हनुमंतराय होते. 4 युगामध्ये संत होते, ज्ञानोबराय होते, तुकाराम महाराज होते. 4 युगामध्ये मुक्ताबाई होती. 4 युगामध्ये नामदेवराय होते. नामदेव जयंती आज आहे. किती युगामध्ये? 4 युगामध्ये नामदेवराय होते, संत तुकाराम महाराज होते. सरळ सरळ काकड आरतीच्या अभंगामध्ये वर्णन केलंय. चौयुगाचा भक्त नाम उभा कीर्तनी आणि पाठी मागे डोळे झाकून उभी ती जनी. महाराज तुम्हाला सांगतो कराड भागात मी जास्त असतो. उंडाळी, कराड वगैरे, खंबाळा वगैरे, कडेपूर, कडेगाव, खानापूर तिथे काय तिकडे प्रमाण असे म्हणतात बरं का. चौयुगाचा भक्त नामा हुबा कीर्तनी पाठी मागे डोळे लावून उभी ती जणी. असो मंडळात त्यांच्या कराडच्या मालिकेत आहे, असो आम्हाला काय. आणि अशा 4 युगामध्ये नामदेवराय होते, 4 युगामध्ये संत होते. मग तो काहींची शंका निर्माण होते की त्रेतायुगामध्ये हनुमंतराय होते आणि द्वापार युगात कसे आले? माशी कर्मधर्मसंयोगानं 12 ज्योतिर्लिंग करून काशी रामेश्वर करून अशा रामेश्वरच्या ठिकाणी आली स्वारी. कुणाची? भक्तांची. हनुमंतराय आणि अर्जुन आले. आता अर्जुन ग बसेल का नाही? अर्जुनानं प्रश्न केला त्या समुद्रावरती सेतू बांधलेला पाहून. अर्जुन म्हणले हे समुद्रावर सेतू असा कसा बांधला? दगडाचा. रामप्रभूच्या धनुष्य बाणामध्ये एवढी ताकद आहे. कुणाच्या? रामप्रभूच्या. मी काय बोलतोय का बघा, लक्षात घ्या. रामप्रभूच्या धनुष्य बाणाच्या बाणामध्ये एवढी ताकद आहे.
मग धनुष्यबाणाचा का सेतू नाही बांधला? धनुष्यबाण कुणाचा? रामप्रभूचा. शस्त्र आहे देवाची. आणि ही म्हणतात आमचा आणि ही म्हणतात आमचा. कळलं का नाही? कळलं. आणि रामप्रभूच्या धनुष्यबाणामध्ये एवढी ताकद आहे तर दगडाचा सेतू कशाला बांधला? तर हनुमंतरायानं सांगितलं अर्जुनाला, आमच्या या वानर सेनेमध्ये नळ नीळ यमवंत असे बलवान शक्तिमान आहेत. त्यांच्या शक्तीने धनुष्यबाणाचा सेतू मोडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून दगडाचा सेतू बांधला. पण ती दगड तारावीत म्हणून रामनामानं दगड तरली. एका दगडावर रा, दुसऱ्या दगडावर म अशी ही 2 अक्षर आहेत. आणि 2 अक्षरामुळं दगड तरलीत. आम्ही तरणार नाही का हो दादा? नाही तरणार. सरळ सरळ तुकाराम महाराज सांगतात, रामकृष्ण नामे हे दोन्ही साथी. रामकृष्ण नामे हे दोन्ही साथी. ही 2 अक्षर राम म्हणून असा मंत्र तयार झालेला आहे. राम कृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र हा जपावा सर्व काळ. या विनानिका स्थापै साधन वहा तसे आण म्हणजे शपथ घेऊन तुकाराम महाराज सांगतात, बसता उठता खाता जेवता कामामध्ये काम करताना रामकृष्ण हरी म्हणा बस. आणि मग हनुमंतरायानं सांगितलं ही 2 अक्षर श्रेष्ठ आहेत आणि ती फक्त मिळाली कुणाला? महादेवाला. शतकोटी रामायण निर्माण झालं. आता तो विस्तार फार मोठा आहे. शतकोटी रामायणाची निर्मिती केली. वालियाची कीर्ती झाली गहन केले रामायण रामाआधी. वाल्मिकी ऋषींनी शतकोटी रामायण लिहून ठेवलं. आणि शतकोटी रामायण लिहून ठेवल्यामुळं भांडणं चालू झाली. देव म्हणाले रामायण आमचा आहे. देव आमचा आहे राम आणि ते शतकोटी रामायण आमचं आहे. मनुष्य म्हणाला आम्ही त्याचं भक्त आहे. कुणाचं? रामाचं. शतकोटी रामायण आमचं आहे, आम्हाला पाहिजे. सन्नप म्हणजे सर्प सुद्धा मांडायला लागले. रामाचा भाऊ लक्ष्मण शेष अवतार म्हणजे शेषाचा अवतार आहे आणि तो आमचा आहे. आम्हाला रामायण पाहिजे. शतकोटी रामायण आमचं आहे. हे चालू मुळापासूनच आहे भांडण. हो आका मुळापासूनच. ही म्हणतात ते आमचं आहे, ही म्हणतात ते आमचं आहे. मुळातच भांडण चालू आहे. महाभारतातलं सांगितलं तर तुम्हाला पटेलच, पण असू द्या वेळ अपूर्ण आहे. आणि ह्या शतकोटी रामायणाची निर्मिती झाल्यानंतर
100 कोटीचं राम आहे. वाटायचं कसं कसं मग देवांचा मनुष्याच्या सगळ्यांच्यात भांडणं चालू झाली. शेवटी हे तिघे जण गेले शंकर भगवंताकडं आणि शंकर भगवंतानं ते प्रत्येकाला वाटणी करून दिली आणि शेवटला 2च अक्षरं उरली. कळलं का? 2 अक्षरं उरली. ते फक्त म्हणले तुमची वाटणी करून दिल्यामुळं आम्हाला सांगितलं असतं कुणाकुणाला किती किती कोटी दिलं श्लोक, पण वेळ अपूर्ण आहे. आणि म्हणून ह्या 2 ना राम ह्या 2 अक्षरानं दगड तरलेले आहेत. आणि म्हणून समुद्रावरती सेतू जो बांधलेला आहे तो दगडाचा आणि ह्या राम नामानं दगड तरलेले आहेत. देवाचा दगड पाण्यात टाकून बघितला तरला नाही, पण नळ नीळ जामवंत जे आहेत ना यांना वरदास्त आहे देवाचा. उदाहरणार्थ आता हे पक्वादवादक आहे, तुम्हाला संतांचा वरदास्त आहे. हे हार्मोनियम पेटी मास्तर आहेत, देवाचा वरदास्त आहे. हे गायनाचार्य आहेत, यांच्यावर वरदास्त आहे देवाचा. आम्ही कीर्तनकार आहे, कुठेतरी या नारदाच्या गादीचा वरदास्त आहे. मग अशी प्रवचन केलं महाराजांनी, व्यासांची गादी ती व्यासांचा वरदास्त आहे. कळलं का? वरदास्त असल्याशिवाय त्या पदावर जाऊ शकत. आता हे शिक्षक आहेत, वरदास्त आहे. 52 अक्षर त्यांच्या नाभी कमळ आहे ना इथून बाहेर पडलेले आहेत. कुठून अक्का 52 अक्षर? नाही झोपत नाही नाही मला बरं वाटतं. नाही बरेच वर्षे 15 वर्षे झालं बारके मामाने आणल्यापासून 15 वर्षे झाली या भागात आहे. समाज असतो पण आजूबाजूला का असना बसून का असना ऐकण्याची आवड आहे. आवडीने भावे हरिनाम घेशी श्रद्धा वा लभते ज्ञानम तत्परा समेंतेंद्रिया. श्रद्धा आहे प्रेम आहे असू द्या. आजूबाजूला का असना बसून का असना ऐकतात. श्रवण मनन निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधणे ही 4ही गोष्टीची लक्षणं ज्या भक्ताकडे आहेत त्याला भक्त म्हणतात. आणि अशा तऱ्हेनं समुद्रावर सेतू बांधला होता. अर्जुन म्हणले नाही नाही तुम्ही धनुष्यबाणाचा सेतू बांधायचा आणि तो मोडून दावायचा. हनुमंतराय म्हणले मोडून दावला तर मोडला तर. हे म्हणले नाही मोडला तर. जर तरची भाषा झाली. अर्जुन म्हणले समुद्रावरती सेतू बांधलेला आहे, तो जर मोडला तुमच्या उडी मारल्यानंतर शक्तीनं तर ते समुद्र बांधलेला जो समुद्राचा बांधलेला जो धनुष्यबाणाचा सेतू आहे ती काष्ट गोळा करणार, अग्नी प्रज्वलित करणार, त्या अग्नीमध्ये उडी टाकणार. एक भक्त देहावर उदास झाला. नाही मोडला तर हनुमंतराया म्हणले नाही मोडला तर मी तुझ्या रथावरती ध्वजा घेऊन सेवा करणार. म्हणजे दुसरा भक्त सेवेवर उदास झालेला आहे. मग आता ह्या सेवेसाठी घेतलेल्या अभंगात 2च सांगितले हो, भक्ती आणि सेवा. मग हनुमंतराया सेवेवर उदास झाल्यात म्हणले ते मी तुझ्या रथावरती ध्वजा घेऊन सेवा करणार. म्हणजे एक भक्त देहावर उदास आहे, दुसरा भक्त सेवेवर उदास आहे. लागली पैज दोघांची आणि मग त्या समुद्रावरती धनुष्यबाणाचा सेतू बांधल्याने हनुमंतरायानं अशी उंच उडी मारली. त्या धनुष्यबाणाच्या सेतूवर उडी मारल्यानंतर सेतू टिकेल का? मोडला. मोडल्यानंतर काष्ट म्हणजे लाकडं गोळा केली आणि अग्नी प्रज्वलित केला. आता अग्नीमध्ये उडी टाकणार आहे कोण? अर्जुन. अर्जुन उडी टाकणार आहे म्हणजे देहावर उदास झालेले आहेत. मग अग्नीच्या भोवत्याने प्रदक्षिणा घालायला चालू आहे अर्जुनाची. तेवढ्यात काय देव काय असं काय झोपलेला नाही आणि तो झोपला तर आम्ही झोपलो. देव म्हणला माझा भक्त अग्नीमध्ये उडी टाकणार म्हणजे देहावर उदास झालेला आहे. आपण गेलेलं म्हणून देवानं ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि त्या ठिकाणी आले. कुठे? अग्नी प्रज्वलित झालेला आहे, अग्नीमध्ये उडी टाकणार आहे अर्जुन. त्या ठिकाणी देव आले आणि अर्जुनाला असं थांबवलं. म्हणजे काय चाललंय? घडलेला सगळा प्रकार अर्जुनानं सांगितला. दोघांचं काय ठरलंय ते हनुमंतरायाचं दोघांचं. तर ते देव काय म्हणाले? ब्राह्मणाचं रूप घेऊन आलेले तुम्हा दोघांच्या मध्ये कोण साक्षीदार आहे? पुरावा कोण नको का? 2 भावांची जमीन वाटून त्याला कोणतरी पंच गावातला पाहिजे, तो पण योग्य असला तर. त्याचा यातला एक भाऊ जर माझ्या गटात असला तर त्याला जरा ज्यादा देऊन टाकणार. असं आमच्याकडे चालू आहे. इकडे तिकडलं बोलणार नाही. दोघांच्या मध्ये कोण साक्षीदार आहे? पुरावा काय? नवीन पैज म्हटले आणि नवीन पैज बांधली. समुद्रावरती सेतू बांधला आणि हनुमंतरायानं उंच अशी उडी मारली. उंच उडी मारल्यानंतर समुद्रावर जो सेतू होता ते त्याची उडी पडायची आधीच भगवंतानं त्या सेतूच्या खाली सुदर्शन चक्र सोडलं. सुदर्शन चक्र सोडल्यानंतर सेतू मोडला नाही. सेतू मोडला नाही म्हटल्यानंतर ठरल्याप्रमाणे अर्जुनालाही रथावरती घेतलं आणि हनुमंतरायालाही रथावर घेतलं. कळलं का? दोघांनाही घेतलं.
मग हनुमंतरायानं वचन दिलं होतं त्या नियमाप्रमाणे रथावरती ध्वजा घेऊन हनुमंतराया सेवा करत राहिले. कळलं का? ते तर सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुगुटा ओळुंगणी किंवा ध्वजस्तंभावरी वानरू जो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरो अर्जुनेशी. हनुमंतरायानं ध्वजा घेऊन सेवा केलेली आहे आणि अर्जुनानं ही भक्ती केलेली आहे आणि हनुमंतरायानं भक्ती केलेली आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात देवाकडे मागत असताना आम्ही हे दोन मागितलेलं, एक भक्ती आणि दुसरी सेवा अभंगाच्या पहिल्या चरणात. मागणे ते दे मागणे ते मागू देवा मागणे ते मागू देवा मागणे ते मागू देवा करू भक्ती त्याची सेवा करू भक्ती त्याची सेवा करू भक्ती त्याची सेवा काय दया पाशी काय दया पाशी काय दया पाशी काय दया पाशी करू भक्ती त्याची सेवा करू भक्ती त्याची सेवा करू भक्ती त्याची सेवा करू भक्ती त्याची सेवा दया पाशी काय दया पाशी काय दया पाशी करू भक्ती त्याची सेवा पहिल्या चरणाचा अभिप्राय एवढा सांगितला महाराजांनी, पण अजून भरपूर बोलता येतं. मागण येते मागू देवा करू भक्ती त्याची म्हटलंय, देवाकडे बोट करतात. त्याची अक्षर कसं आहे? त्या देवाकडेच बोट आहे हो. त्या देवाची भक्ती आणि सेवा आम्ही करू. आणि भक्ती आणि सेवा त्या देवाची असं हात केलाय बरं का, त्याची असं बोलतात. ती तू त्या गेलीत पोरं व्याकरण सांगितलं असतं बरं. त्या देवाची भक्ती केल्यानंतर भक्ताला काहीही कमी पडत देत, काही
काहीच कमतरता पडू देत नाही, कमी काहीच वाटू देत नाही. दुसऱ्या चरणात सांगतात काय येऊन येत या असा आणि हात केला दुसऱ्या चरणात. त्याच्याजवळ काय कमी पडत नाही देवाजवळ असं म्हणतात. पण भक्त तसा पाहिजे, भक्त तसा पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं 4 प्रकारचे भक्त: अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी. 4 प्रकारचे भक्त. बरेच पहिल्यांदा मला मामाने आणलं आणि जरा अनेक जणांनी पहिल्यांदाच फोनवर विचारलं तुमचं देण्याचं, तुमचं बिदाकीचं कसं कसं काय. नाही म्हटलं येतोय तुमच्या श्रद्धेने काय द्यायचं तरी द्या. आता अलीकडे आम्ही लोकांना सांगायला चाललोय कीर्तन सेवेला येतोय काय तुमच्या इच्छेनं श्रद्धेनं द्यायचं, प्रेमानं श्रीफळ द्या, फुल नाही फुलाची पाकळी द्या. शेवटी माघारीन घरी आल्यानंतर आम्ही काय विनमुख पाठवणार आहे का? श्रीफळ आणि काय काय असणार पीस आणि काहीतरी. तसं कीर्तन करायला बोलवलं तर काय विनमुख पाठवणार नाही. एवढी संप्रदायाची ताकद मोठी आहे, सोडून द्या. पण आम्ही लोकांना सांगतो आमची एक संस्था आहे, संस्थेमध्ये सुंदर अगरबत्ती बनवली जाते पण ती मी आणत नाही, तिला सुगंध नाही, बेंगलोरवरून मागून घेतलेली आहे. आणि अगरबत्ती विकतो आणि त्यातून पाकिटाच्या पाठीमागे 2 रुपये मिळतात. 2 पाकिटे गेली की 5 रुपये मिळतात. त्याच्यातून संस्थेला सगळ्या मुलांचा शनिवारी रविवारी जेवण वगैरे खर्च केला जातो. आणलेले आहे, दावणार आहे, सुगंधित आहे, फोडून लावा. ती स्वतः जळते, तुम्हाला सुगंधी देते. संत स्वतः जळतात. संत तसं महाराजांनी सांगितलंय. मागणी मागत असताना, देवाची भक्ती करत असताना 9 प्रकारची भक्ती सांगितली, 4 प्रकारचे भक्त सांगितले. 4 प्रकारच्या भक्तापैकी पहिला भक्त आहे अर्थभक्त. म्हणजे काहीतरी दुःख शरीराला आल्यानंतर डोक्याला हात लावून बसणारा अर्थभक्त. काहीतरी अडी अडचणी आली की डोक्याला हात लावतो का नाही? एखाद्याची म्हैस एक्सपायर झाली कशांतरी ते डोक्याला हात लावतात का नाही? आहे का नाही? अर्थभक्त. अर्थार्थी पंढरीची वारी करतो पण काहीतरी फलाची अपेक्षा ठेवून भक्ती करणारा अर्थार्थी. साध्या सोप्या भाषेत सांगितलं, फलाची अपेक्षा ठेवून देवाची भक्ती करणारा अर्थार्थी. जिज्ञासू, ज्ञान जाणून घेण्याची अंतःकरणामध्ये आवड निर्माण झालेली आहे, तळमळ लागलेली आहे. निधिध्यास त्याला म्हणतात. काय म्हणतात? निधिध्यास. त्याला निधिध्यास लागलेला आहे. ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे, मला श्रीगुरूंची भेट करून घ्यायची आहे असा ध्यास लावून घेतलेला आहे, त्याला जिज्ञासू म्हटलेला आहे. आणि ज्ञानी भक्त कुणाला म्हणायचं? ज्ञानोबरांची उभी आहे. चौथी याच्या ठाई काही करण्याची आता नाही. ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानी याच्या ठाई काही करण्याची आता नाही. 4 नंबरचा भक्त आहे ना, तो ज्ञान जाणून घेऊन ज्ञानोत्तर भक्ती करणारा असा जो भक्त आहे ते तुकाराम महाराजांनी एका अभंगात सांगितले. काय सांगितले? भक्त ऐसे जाना, भक्त ऐसे जाना, ते देही उदासा. भक्त ऐसे जाना, भक्त ऐसे जाना, भक्त ऐसे जाना, ते देही उदासा.
हे 4 नंबरचा भक्त बर का. देहावर उदास असतो, कुठल्याही फलाची अपेक्षा नाही, निष्काम कर्म उपासना असते आणि निष्काम कर्म उपासनेनं चित्त शुद्ध झालेलं असतं. देव वशे चित्ती त्याची घडावी संगती, असे भक्ताची या घरी कामे न सांगता करी. देवाला काम सांगावं लागत नाही हो का हो आजी, देवाला काम सांगावं लागत नाही. भक्तांची नावं सुद्धा सांगितली तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये. काकड आरती तुम्हाला पाठ असेलच. उच्च नीच काय नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखुनिया, दाशीपुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी, चर्मरंगू लागे रोहिदासा संगे, कबीराच्या मागे श्रीदेवी, सजन कसाया विकू लागे मास, मळ्या सवंद्यास कुरकू लागे, नरहरी सोनार चोका मेळा संगे. कळलं का नाही कळलं का? चोका महार हा हरिजन समाजाचा. कुठल्या समाजाचा? हरिजन समाजाचा चोका महार झाला महार पंढरीनाथ. भरपूर वर्णन करता येते, असू द्या. चोका महाराजांची पत्नी गरोदर होती, असे भक्ताचे या घरी सांगायचं चालू. चोका महाराजांची पत्नी गरोदर होती आणि जवळजवळ प्रस्तुत काय प्रति म्हणतात तुमच्याकडे, ते दिवस भरत आलेले होते. ते काल मी चरित्र वाचले हो, तिथं कंस मारलेला आहे आणि तिथं वर्णन केलं, पण ही महिला समोर असल्यामुळे सांगून चालत नाही. जवळजवळ ती डिलिव्हरी होण्याचे दिवस फक्त 10-12 दिवस राहिले होते आणि चोका महाराजांची वारी आली होती, माघ वारी. माघ वारीला चोका महाराज जाणार हे गावातल्या सर्व लोकांना कळलेलं होतं. सर्वच लोक माता भगिनी म्हणत होत्या चोका महाराजांना, जाऊ नका हो, आई साहेब गरोदर आहेत, तुम्ही वारीला गेला त्यांच्याजवळ कोणी नाही हो. ते म्हणजे वारी चुकून येते खरी, ते म्हणजे वारी चुकवणार नाही. देह जावा त्वारा हो, नामदेव आहे म्हणाले बरं का. होय होय वार करी पाहे पाहे रे पंढरी. कळलं का? आता मी वारी बोललो असतो पण वेळ अपूर्ण आहे. वारी 2 प्रकारची आहे. एक जाणे नि येणे, याला वारी म्हटलंय. दुसरी वारी सांगितली देवीची. तुम्ही आरती म्हणता ना देवी, दुर्गी देवीची, त्यामध्ये चरण आहे बघा. वारी 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 जन्म मरणाचे वारी, हरी पडलो आता संकट निवारी. कळलं का? जन्माला यायचं, राब राब राबायचं, 2 मजली म्हणता 4 मजली इमारत बांधायची, 1 तोळा म्हणता 5 तोळ्याचं गंटन चित्ता घालून असं गलीत चालायचं आणि 1 दिवस 4 व्हीलर गाडीनं जायचं. 4 व्हीलर गाडी अक्का कळली ना? नाही मागे कळाय नाही. 4 व्हीलर गाडी कळली नाही कळलं. दोघे पुढे म्हणून मनुष्य असतात बघा आणि पाठीमागे दोघे खांदेकरी हो. काय जाताना येणार आहे? काही येणार नाही. तुम्ही कीर्तन ऐकलं, दान धर्म केला, वारी केली, यज्ञाधिक कर्म केलं, पुण्याधिक कर्म केलं, हातानं टाळी केली, परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, हेच येणार आहे. बाकीचं काही संघ येणार नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात, चोका महाराजांना सांगत होती सर्व गल्लीतले लोक, जाऊ नका वारीला. आई साहेब गरोदर आहेत, दिवस भरलेले आहेत, फक्त 10 ते 12 दिवस आहेत. चोका महाराज म्हणले, माझा भार सगळा देवावर आहे, होईल कैवारी नारायण, मला वारीला गेलंच पाहिजे. आणि चोका महाराज घरातून निघले आणि दिंडीमध्ये सहभागी होऊन दिंडीतून ते चालत गेले, पायी दिंडीतून. चोका महाराज दिंडीतून चालत असताना भगवंतानं
चोका महाराजांच्या बहिणीचं रूप घेतलं. कुणाचं? हो, फार रूप घेतो तो. तुका म्हणे नटधारी, पुढचं मी चरण म्हणणार नाही. अनेक रूपे घेतो तो. अवताराच्या राशी तो हा उभा अनंतावतार घेशी भक्ता कारण. अनंत अवतार घेतो, अनंत रूप आहे त्याची, ओळखता आलं पाहिजे. आणि चोका महाराजांच्या बहिणीचं रूप भगवंतानं घेतलं आणि चोका महाराजांच्या दारात आले. कोण? देव. बहिणाबाईचं रूप घेऊन आले आणि दरवाजा ठोठवला. चोकोबाची बहीण झाला शारंग धर पाणी, वहिनी दार उघडा हाका मारे. दरवाज्यावर हाक मारली, वहिनी दार उघडा, वहिनी दार उघडा. चोका महाराजांच्या पत्नीनं दरवाजा उघडला. बघत्यात तर बाहेर उभी आहे. कोण? चोका महाराजांची बहिणाबाई. तुम्ही मला कसं पाठवून दिलं, काय दिलं? ते म्हणजे सांगते आतमध्ये चला. गेल्या बसल्या पाणी वगैरे दिलं, चहा प्राशन केला आणि सांगितलं दादा वारीत गेलेत. मग दादानी सांगितलं डिलिव्हरीचे दिवस भरलेले आहेत, माझी पत्नी आहे, थोडी सेवा करायला जावा म्हणून दादानी सांगितलं, म्हणून मी आले. कोण म्हणते? चोका महाराजांची बहीण. खरी नव बरं का, त्यानं रूप घेतलं तर देवानं बहिणीच. झालं पाठीमागे थांबल्या, 10-12 दिवस थांबल्या. चोका महाराजांच्या पत्नीचं बाळणपण वगैरे डिलिव्हरी पण सगळं व्यवस्थित, सगळं ओके, सेवा झाली. आणि चोका महाराज त्रयोदशी करून चतुर्थीचं पाठीमागे पंढरपुरातून चतुर्थीला घरी आले. घरी येणार तेवढ्यात 1 तासापूर्वी ती बहीण खरी निघून गेली. कळलं का नाही कळलं? चोका महाराजांच्या बहिणीचं रूप घेतलेलं देव निघून गेले आणि चोका महाराज दारामध्ये आले. दरवाजा ठोठवला, पत्नीनं दरवाजा उघडला. ते म्हणजे जरा 1 तास झाला, तुम्ही लेट झाला तुमचा याला, जरा अगोदर आला असता तर बहिणाबाईंची भेट झाली असती. तुम्हीच पाठवून दिलं त्यांना. त्या आल्या म्हणून मी सगळं बाळणपण सेवा वगैरे सगळी माझी त्यांनी केली. चोका महाराज शांत बसले. ठीक आहे ठीक आहे म्हणते. थोडं पाणी आणा प्यायला म्हणले पत्नीला, आणि पत्नीनं पाणी ग्लासभर आणून प्यायला. तेवढ्यात खरोखरची बहीण आली. चोका महाराजची बहीण आली, म्हणली दादा तुम्ही केव्हा पंढरपुरात आला? चोका महाराजची पत्नी बघायला आली त्यांच्या तोंडाकडे. तुम्ही तरी इथे सेवेला वगैरे होता आणि तुम्ही त्यांना म्हणता केव्हा आला? आता तर 1 तासापूर्वी निघून गेला आणि तुम्हीच त्यांना म्हणता केव्हा आला? ती म्हणली मी आले नव्हते. कोण म्हणली? चोका महाराजांची जी बहीण जी खरोखरची आहे ना ती आली होती. ती म्हणजे मी आलीच नाही. मग कोण आली होती ती चोका महाराजांनी जाणलं. अशा भक्तांच्यासाठी सेवेसाठी तो भक्तांची सेवा करतो. म्हणून असे भक्ताची या घरी कामे न सांगता करी. भक्ताची जर तशी भक्ती आणि भाव जर असेल तर महाराज म्हणतात देव तुमच्या आमच्या पाठीमागे आहे, मागे पुढे उभा राहे सांभाळीत किंवा निर्वाणी गोविंदा असे मागे पुढे काहीच साकडे पडू नये दे. काहीही भक्ताला कमी पुढे देत नाही. पण तसा भक्त असला तर, नाही तर दुर्योधनासारखा असला तर, दुर्वास ऋषी सारखा असला तर चालेल. दुर्योधनासारखा जर असेल तर तुकाराम महाराज म्हणतात देव सुद्धा ठकास महाटक आहे. चतुरातू शिरोमणी गुण लावण्याची ठाणी, मुकुट सकळामणी, धन्य तोची विठोबा. चतुरातू शिरोमणी, चतुरातू डायरेक्ट तास घालायला चालू केलं मी. वेळ अपूर्ण आहे हो. आणि अशा डायरेक्ट चाली एकदम नसतात, पण वेळ अपूर्ण आहे म्हणून तेवढंच. महाराजांचा देव सुद्धा ठकास महाटक आहे, चतुर आहे.
आम्ही काय कशी भक्ती करतो, कशी वारी करतो, काय करतो, हे सगळा कॅमेरा त्याच्याकडे आहे आणि त्या कॅमेऱ्यामध्ये तुम्ही आम्ही सगळीजण आहे बरं का. हे महाराष्ट्रामध्ये नाही, भारत देशामध्ये एवढे कॅमेरे 75% आहेत म्हणून जनता एवढी सावध आहे. हो, कॅमेरे शेशी कॅमेरे होते, स्टँडवर आहेत, बँकेच्या दारात आहेत, ATM वरती आहेत, सगळे कॅमेरे आहेत. म्हणून तरी महाराज लोक आम्ही घाबरूनच बसताना बैठक बघूनच बसतोय. ST स्टँड असू दे, कुठे काय असू दे, आधी बघायचे कॅमेरे आहेत काय. हो, एकदा फोन आला. हो, फोन आल्यानंतर गाडी मी तिथेच उभी केली. हो, मला काय माहिती नाही, कारण अर्जंट कार्यक्रम होता ना, 7 ते 9. सांगतो नाव तुम्हाला, गुरुपौर्णिमेचं कीर्तन होतं इथं औरनाळा कीर्तन होतं आणि डायरेक्ट फोन आला गडिंगलजच्या तिथे कोपऱ्यावर. त्या नाव घेत नाही, सरळ फोन आल्यानंतर मी आपला असाच पुढा केला आणि बोलायला लागलोय. आलोय 5 मिनिटातच येतोय, पंचपदी चालू करा. बघा महाराज कुठे आहे तुम्ही? आता कुठे आहे म्हटलं, गडिंगलज मध्येच आहे की. हो, अहो नाव सांगा. आता समोर बघितलं नाव तर ते नाव वेगळं होतं. आता नाव सांगत नाही म्हटलं, आलोयच, पंचपदी चालू करा. पण कर्म धर्म संयोगानं त्याच हॉटेलचा बारचा मालक तिथे दान धर्म करायला आले होते. ते कीर्तन झाल्या म्हटले, महाराज तुम्ही आमच्या दारात उभी होता, फोन आला होता त्यावेळी मी आत कंट्रोल होतो, तुमचा कॅमेऱ्यात फोटो आहे. कळलं का नाही? कळलं. म्हणजे दारात उभारलं तरी कॅमेऱ्यात फोटो निघतो, एवढी आम्हाला भयभीती लागलेली आहे. म्हणून महाराजांनी कुठं थांबायचं, कुणाजवळ थांबायचं, केवढं थांबायचं, लय अवघड आहे. हो, असो. चतुर आहे देव. दुर्योधन हा दुर्योधनासारखे जर भक्त असतील तर देव त्याला ठकास महाटक करतो बरं का. चतुर आहे देव. दुर्योधन युद्ध झालं, युद्धामध्ये सगळी लयाला गेली, संपल्यानंतर दुर्योधनानं काय केलं, धर्मराजाला शरण गेले. कुणाला? धर्मराजा जरा दयाळू प्रेमळ होता, भीमासारखा नव्हता. आणि धर्मराजाकडे गेलेली म्हणले सगळी संपलेले आहेत, आता मला सेनापती पद नको, मी अश्वत्थामाला सेनापती पद दिले. कुणाला? अश्वत्थामाला. आणि सगळी लयाला गेलेली आहेत. आता मला एवढाच उपाय आहे, मला वज्रदेही अमर होण्याचं औषध सांगा. वज्रदेही म्हणजे कठीण शरीर झालं पाहिजे आणि अमर पाहिजे, ह्याच्यावर कुठलाचही शस्त्र चाललं नसलं पाहिजे, असं औषध सांगा. म्हटल्यानंतर धर्मराजा भोळा हो तुमच्यासारखा, त्यानं भोळेपणाचं औषध सांगितलं. काय सांगितलं असेल औषध? धर्मराजा म्हणले, अरे दुर्योधना, औषध अमर होण्याचं तुझ्या घरी आहे. हो, ते अमर जर घ्यायचं असेल तर तुझी जी आई आहे मातोश्री, तिच्या दृष्टीमध्ये अमृत साठलेलं आहे, अमृत. दुर्योधन म्हणले, गांधारी जी आमची आई आहे तिच्या डोळ्यामध्ये अमृत? होय म्हणले. तिचं ज्यावेळी साखरपुडा झाला, तिला समजलं आपले पती आंधळे आहेत, त्यावेळीपासून ती म्हणली मी पण दृष्टी असून डोळे असून आंधळी, म्हणून तिनं डोळ्यावरती चिरगुट पट्टी बांधलेली आहे. 100 मुले 20 पर्यंत डोळ्यावरची पट्टी चिरगुट बांधलेलं काढलेलं नाही. कळलं का मी काय बोललेलं? चिरगुट म्हणजे कापड बांधलेलं काढलेलं नाही गांधारीनं. त्यामुळे 100 मुले होईसपर्यंत तिनं परपुरुषाचं तोंड पाहिलेलं नाही आणि म्हणून तिच्या दृष्टीमध्ये अमृत साठलेलं आहे. मग काही कीर्तनकार साधू दृष्टी झाकूनच असतात बघा, कीर्तनावाटा उघडी ठेवतात नाहीत, कीर्तनधारी सदोदित डोळे झाकलेले असतात. परवा मी देहूला मे महिन्यात गेलो, भंडारा डोंगरावरती भुईच्या कडेला गाता घेऊन बसले होते. आमचे बाबूराव पाटील सावर्डे दृष्टी सदोदित झाकलेली असते, कुठेही बाहेर फेकत नाहीत, अंतर्मुख दृष्टी केलेली असते. आणि ते म्हणले गांधारीनं डोळ्यावरती चिरगुट कापड बांधल्यामुळं अमृत साठलेलं आहे. धर्मराजानं सांगितलं दुर्योधनाला, तुम्ही जावा आणि आईला भेटा आणि आईला सांगा गांधारीला डोळ्यावरची पट्टी काढ आणि माझ्या शरीरावर दृष्टी टाक, म्हणजे हे शरीर वज्रदेही अमर होईल, म्हणजे तुला परत मरण नाही, अमर होशील. दुर्योधन गडबडीनं चालत चालायला लागले आईकडे भेटायला. त्यावेळी धर्मराजानं सांगितलं थांब दुर्योधना, तसं जाऊन चालणार नाही, त्याला नेम काहीतरी अट्टी आहे, माळ तुळशीची घालायला त्याला नेम काहीतरी अट्टी
आहे की नाही? काढून टाकायला का नाही माती बघित नाही बरं का. चंद्रभागेमध्ये स्नान करताना दोन्ही कान धरूनच असं बुडायचं असतं. का? खाली बुडताना माळ वर जायचं असले ह्या हातामुळे वर जात नाही. किंवा असं नाक धरून बुडणारे आहेत बरं का साधं चंद्रभागे. म्हणजे जरी माळ वर आली असली तुळशीची रेच्यात अडाक कशात या. काही जण तसे असं नाक किंवा कान धरीत नाहीत बरं का. बुडायचं तुझी तर गेली वरच्यावरच. येताना घेऊन आला शिकाय, जाताना फक्त हे येणार बर का. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा हेच घेणार, बाकीचं काय येणार. आणि मग दुर्योधन जात असताना धर्मराजाने सांगितलं थांब दुर्योधना, तसं जाऊन चालत नाही, त्याला नियम आहे. दुर्योधन म्हणाले धर्मराजाला काय नियम आहे सांगा. धर्मराजाने सांगितलं शरीरावर असणारी सगळी वस्त्र काढावी लागणार आणि अंधाराच्या रात्री तुला जावं लागणार, दिवसा जाऊन चालणार नाही. विवस्त्र जावं लागणार. कसं विवस्त्र म्हणजे शरीरावर वस्त्र नाही, नग्न अवस्था. दुर्योधन म्हणजे आणि ह्या वयात आईकडे जायचं विवस्त्र कसं शक्य आहे. आई आहे ती, मग तू अमर होणार नाहीस, वज्रदेही होणार नाहीस. ठीक आहे दुर्योधन म्हणले वस्त्र काढतो आणि आज रात्रीच पायपीट करीत जातो. पायपीट म्हणजे चालत जातो. दुर्योधनानं त्याच रात्री सगळी वस्त्र काढली, विवस्त्र झाला, नग्न अवस्थेमध्ये शरीर असंच उघडं होतं. चालत 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 असताना जात असताना पायपीट म्हणजे चालत असताना वाटेमध्ये भगवंत आला. कोण आले? अक्का झोपू नका. कारण का माहित आहे, श्रीकृष्णानं माळ्याचं रूप घेतलं. कुणाचं? माळ्याचं. आता माळ्याचं रूप घेतलं, माळ्याच्या हातात काय असणार, फुलं वगैरे हार वगैरे विक्री करायचे रस्त्यावर उभारले असतात का नाही, तसं माळ्याचं रूप घेतलं. हार वगैरे आहेत, फुलं आहेत, रात्रीचं रस्त्यामध्ये थांबलेलं आहे श्रीकृष्ण माळ्याचं रूप घेऊन. दुर्योधन पायपीट करत चाललेले आहेत. दुर्योधनाला विचारलं त्या माळ्यानं काय करायचं चाललाय. दुर्योधनानं घडलेला प्रकार सगळा सांगितला, आईकडे चाललेला आहे. त्यावेळी ते माळी म्हणाले अक्का, माळी म्हणाले असं विवस्त्र जाऊन चालणार नाही, आई आई ती शाप देईल. काय म्हणले? आईकडं नग्न अवस्थेमध्ये विवस्त्र जाऊ नको, ती शाप देईल आई आहे. निदान वस्त्र घालून जा, निदान लंगोटी ती घालून जा. दुर्योधन म्हणले लंगोटी दूरवर राहिलेली आहे. मग तो माळी म्हणला निदान फुलं तरी एवढ्या शरीरावर भागावर बांध, कमरेपासून एवढ्या भागात. मग फुलाचं ते हार वगैरे असं बांधून दुर्योधन आई जवळ गेला, गांधारी जवळ. दरवाजा ठोठावला आणि आईला सांगितलं आई मी दुर्योधन आलेलं आहे. आणि दुर्योधन आलेलं आहे, तुझ्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे, चिरकुट बांधलेलं आहे, ते काढ आणि मग तुझ्या दृष्टीमध्ये अमृत साठलेलं आहे. ती दृष्टी टाकल्यानंतर हे शरीर जे आहे वज्रदेही होणार आहे, अमर होणार आहे. असं म्हटल्यानंतर गांधारीनं डोळ्यावरची पट्टी काढली आणि दुर्योधनाच्या शरीरावर टाकली. निहाळलं, पाहिलं, संपूर्ण शरीर वज्रदेही झालं, पण जेवढी फुलं बांधली होती तेवढा भाग वज्रदेही झाला. त्यावेळी दुर्योधनानं विचारलं आईला आई हे असं कसं. आई म्हणली गांधारी तुला वाटेत कोण भेटला. चतुरा तू शिरो हो. म्हणून असे दुर्योधनासारखे भक्त असतात. त्यावेळी देव असं करतो बरं का, संपूर्ण देतो पण अर्ध शरीर. म्हणून देव भक्ताच्या घरी असतो. भरपूर बोलता येतं पण वेळ अपूर्ण आहे. देवाची भक्ती करण्यासाठी तुकाराम महाराजांनी मागणी मागितलेली आहे. मागणे ते मागू देवा, करू भक्ती त्याची सेवा. आणि असे जे भक्त आहेत निष्काम कर्म उपासना करणारे आहेत त्या भक्तांना कुठलंही काहीही कमी पडू देत नाही. अभंगाच्या दुसऱ्या चरणात असो, दुसऱ्या चरणात जाण्यापूर्वी मधली चाल होईल आणि मग मधले भजन होईल बर का. दुसरं चरण असं आहे काय उणे तयापाशी रिद्धी सिद्धी त्याच्या दाशी. भक्ताच्या घरी रिद्धी सिद्धी देव पाठवून देतो. विडोबार कुमारी जय जय विडोबार कुमारी बोला पुंडरी कवरला
मागणे ते मागो देवा 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 देवा मागणे ते मागो देवा देवा मागणे ते मागो देवा करू भक्ती त्याची सेवा करू भक्ती त्याची सेवा कायऊने दया पासी कायऊने दया पासी करू भक्ती त्याची सेवा करू भक्ती त्याची सेवा कायऊने दया पासी कायऊने दया पासी रिद्धी सिद्धी ज्याच्या दासी रिद्धी सिद्धी ज्याच्या दासी रिद्धी सिद्धी Ga ba da ni sa
अभिप्राय सांगितलेला आहे. 12 वाजलेले, वेळ संपलेली आहे. कारण का संपूर्ण 20 गुंठ्याची जमीन नांगरली, आडस राखायचे. काय राखायची, वेळ संपलेले राहिलेले आडस पुढच्या वर्षी बोलवलं सत्र. पण असो असो सांगतो थोडक्यात सांगतो. समाधान म्हटलं बघा, मी आंधळा मुलगा आहे,
किती सुंदर गायन आहे, कळले का? आणि असे साथीदार गायनाचारी जर कलाकार असतील तर कीर्तन रंग भरी कीर्तनात प्रेमी हरिदास किंवा ज्ञानेश्वरीतली 9व्या अध्यायातली ओळी बघा. तरी कीर्तनाचे आणि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, ते नामच नाही पापाचे 80 केली. तरी तयापासे पांडवा मी हरपला गिवसावा, जेत नाम घोष बरवा करते की माझे. कळलं का? माझे भक्त जाती जेथे नारद आणि उभारले. नारद कधी प्रकट झाले हे पण सांगितलं असतं, पण वेळच अपूर्ण आहे. दुसऱ्या चरणात महाराज सांगतात देवाची भक्तीनी सेवा करायसाठी बाकीचं काय लागत नाही. पाठीमागचं म्हणजे कळलं ना, हे माझ्या ह्या पाठीमाग असणार नव. पाठीमाग पत्नी, मुलं, गुरं, डोरं, बायका, मुलं सगळं काय असेल ते काय लागत, फक्त एवढ्या गोष्टी लागतात. अभंगाच्या 3ऱ्या चरणात काया, काया म्हणजे शरीर, काया वाचा मन, काय काय द्यायचं देवाला? काया वाचा मन म्हणजे 4थ्या देवी. तरी तनु, तनु म्हणजे शरीर, तनु मनू जिवे चरणाशी लागावे, अगरबत्ता करावी दास्य सकळ, मग अपेक्षित जे आपुले. जे तुम्हाला अपेक्षा आहे ते देतात, त्यांचं नाव आहे श्री गुरु. आणि त्यांची चित्ताच्या ठिकाणी बसती झाली पाहिजे, विराजमान मूर्ती बसली पाहिजे. आणि म्हणून महाराज म्हणतात श्री गुरुची सेवा असू दे, देवाची सेवा असू दे, पतीची सेवा असू दे, आई वडिलांची सेवा असू दे, देश सेवा असू दे, ग्राम सेवा असू दे. कुणा सेवा करायची? पतीची सेवा करायला पाहिजे का नको? कुणी केली, कधी केली हे पण सांगितलं असतं. त्या पतीची सेवा तिने देवांना हातामध्ये पाणी घेऊन शिंपडलं अशी पती सेवा करणारे. कळलं नाही? कळलं काय ना? अनुसया. आई नाव काय? तरी अक्का म्हटल्या अनुसया. तुम्ही अनुसया तरी म्हटलं अक्का. एका गावात मी म्हटलं परवा कीर्तन झालं नवमीचं, विवेक काय आणि वैरागी काय, उद्या कुंभोजला कीर्तन आहे, परवा दानोळीत आहे आणि 28 तारीख त्रिपुरीला आहे समाधी सोहळ्यात. समाधी सोहळ्याला आपण घेतो. देव निवृत्ती आणि धडे दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर समाधी. गेल्या वर्षी आपण इथे घेतला होता गंगापूजनला, पंढरीचे वारकरी ते अधिकारी. आमच्या वहीमध्ये नोंद असतं पोरेवाडी, सरांचं नाव घालायचं असतं, मोबाईल नंबर लिवायचा, सेवा झालेल्या गावाचं. तुम्ही एवढं तरी म्हणला अनुसया. मी परवा नवमीच्या सेवेला विचारलं विवेकांनी वैरागी काय, शिक्षिका होती रिटायर झाली होती, मी पुढे बसलेली होती. त्या मुलाला म्हटलं विवेकांनी वैरागी काय, त्या सरळ म्हणतात तुला कशाला उभा केलाय तू. तसं पतीची सेवा घडली पाहिजे, आई वडिलांची सेवा घडली पाहिजे, देश सेवा घडली पाहिजे, ईश्वर सेवा घडली पाहिजे, श्री गुरु सेवा घडली पाहिजे. म्हणून ती देवाची भक्तीची सेवा करण्यासाठी याचा वापर करा म्हणतात महाराज. काया म्हणजे शरीर, शरीरात असणारं मन, काया अंतःकरण चतुष्टय. मगाशी महाराजांनी प्रवचनात सांगितलंय हृदय म्हणजेच ते अंतःकरण चतुष्टय, 2 नंबरचं शरीर. वरचं स्थूल शरीर आहे आणि आतलं जे सूक्ष्म शरीर जे आहे ते 2 नंबरचं शरीर आहे. शरीराचे भाग 4 आहे. स्थूल शरीर आहे, आत मन बुद्धी चित्त हात तयाला तयांतकरण चतुष्टय म्हणतात. दुसरं झालं, तिसरं कारण शरीर आहे आणि 4थं महाकारण शरीर आहे. या शरीरातले भाग आहे. वरचं शरीर जे आहे स्थूल शरीर आहे, याला रेक्सोना वगैरे लावायचा, स्नान करायचं. पण आतलं 2 नंबरचं शरीर आहे तया अंतःकरण चतुष्टय, त्याला शुद्ध करण्यासाठी महाराज म्हणतात आता हृदय हे आपुले सोपाळून भरे वरी वैस उपावले श्री गुरूंची. म्हणून मगाशी महाराजांनी सांगितलं हे 3 दोष घालवायसाठी संतांच्या संगती. कुणाच्या संगती? संपत्तीच्या संगती, धनाच्या संगती, पदाच्या संगती असं म्हटलंय का? इथं एकच स्टेटमेंट ज्ञानोबांनी सांगितले संतांच्या संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती गेली म्हणते. म्हणून काया वाचा मन करू देवाही अर्पण. अर्पण करायचे काढून टाकायला लागते देवाजवळ. माझ्या मनाला गोचाळा किंवा तुकाराम महाराज सांगतात
मन करा रे प्रसन्न सेवा भक्ती करा. तुम्ही केली कशी केली सांगितलं असती वेळ अपूर्ण नाही म्हणून महाराज म्हणतात असा असणारा देव आहे तो विश्वाचा मालक आहे. तुका म्हणे विश्वंभर शेवटच्या चरणात सांगतात तुका म्हणे विश्वंभर. विश्वंभर म्हणजे या जगाचा जगन्नाथ. शंकर म्हणलेलं नाही, महादेव म्हणलेलं नाही, विष्णू म्हणलेलं नाही, म्हटले का तिथं विश्वंभर म्हणजे ज्ञानोबारे सुद्धा त्या विश्वात्मक देवाला नमन करतात. आता विश्वात्मक येणे मागे यज्ञ तुषोणी म्हणून करा मला म्हणतात तुका म्हणे विश्वंभर. जगत आलं जगत आलं त्यात. मग जगाचा मालक जो आहे माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. जगाचा मालक म्हणजे ब्रह्मचैतन्य आहे. ब्रह्मचैतन्याला हे ईश्वर चैतन्य तयार केलं. या ईश्वर चैतन्याला हे जीव चैतन्य तयार केलं. चैतन्याचे 4 प्रकार आहेत. ब्रह्मचैतन्य, ईश्वर चैतन्य, पुरस्थ चैतन्य, जीव चैतन्य. म्हणजे त्या ईश्वर चैतन्याचा भगवंताचा एक तुमच्या शरीरात असणारा जीव जो आहे तो देवाचा अंश आहे. काय जीवाला कापायचं काय? आता कापायचा का जीव? नाही 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 भरपूर प्रमाणात मी बोलन पण वेळा पूर्ण आहे. म्हणून जीव हा अंश आहे बरं का तुमच्या शरीरातला. मगाशी मी आल्यावर सरांच्या घरी बऱ्याच माऊलींच्या पायाला हात लावला. त्या अक्का म्हणजे माझ्या पाया पडतो का? म्हणजे जीव त्यात नाही का? त्यात पण ते आहे ना. प्रमाण बोलून जाऊ. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान सर्वाघटी पूर्ण झाले हे शरीर कोणाची कोण बोलवितो. बोलवणारा बोलविणारा निघून गेला. बोलवणारा निघून गेला की ह्याला एक दिवस असं बसवायचं बरं का? असं म्हणून त्याच्या सत्तेने सगळं चालले. आणि तुमच्या शरीरात जो अंश आहे ना जीव तो भगवंताचा आहे. 15वा अध्याय 7 नंबरचा श्लोक. ममे वंशो जीव लोके जीव पुराणा सनातना मन षष्टाणी इंद्रियाणी प्रकृतीदानी करशती. म्हणून आनंदा तुका म्हणे विश्वंभर ज्याचे ने हे चराचर त्याच्या सत्तेने हे तिन्ही लोक चाललेले आहे. स्वर्ग मृत्यूनी पाताळ. चराचर म्हणजे कणा कणात देव आहे त्याच्या सत्तेनं चाललेलं आहे. म्हणून माऊली म्हणते हे विश्वाचे माझे घर ऐशिमती दयाचे स्थिर गुणा चराचर आपण जिजावा. म्हणून तुका म्हणे विश्वंभर ज्याचने हे चराचर काय गुणे तयापाशी रिद्धी सिद्धी त्याच्या दाशी. त्या 2 दाशी आहेत, 2 स्त्री आहेत. भक्ताच्या घरी पाठवून देतो पण संतांनी स्वीकार केला नाही. संतांनी स्वीकार केला नाही त्या 2 स्त्रियांचा. कुठल्या? रिद्धी आणि सिद्धी. बरं का हरिपाठात म्हणले रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जमत्या परमानंदी मन नाही. रिद्धी सिद्धीच्या मागे लागायचे पण देव पाठवून देतो. तिचा स्वीकार नाही करून घेतला असा रिद्धी सिद्धीचा तर स्वतःच देव श्रीकंड्या म्हणून नाथ महाराजांच्या घरी पाणी भरा येतो. देवाला यावं लागतं. आणि म्हणून महाराज म्हणतात अशा रिद्धी सिद्धी नावाच्या 2 स्त्रिया देव पाठवून देतो भक्ताच्या घरी झाडू मारायला कामे करायला. त्यांच्याकडून ते काम करून घेतात. म्हणून काय एवढे तयापासी रिद्धी सिद्धी त्याच्या दर्शी. ज्ञानेश्वर माऊली माऊली
झालेली सेवा विठुरायांच्या चरणावरती अर्पण करून आपल्या पोरीवाडी गावातील सर्व ग्रामस्थ वारकरी माळकरी टाळकरी माता भगिनी आणि परगावाहून आलेले गायनाचार्य पकवाज वादक यांच्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन या ठिकाणी सेवा थांबवतो. महाराज म्हणतात किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी नेले एक माझे उरले पैपणा जयांचे केले स्मरण होई सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुण्यात परत सूचना दुसरी अशी आहे सांगितलेली समाजाला बरं 50च अगरबत्त्या तुमच्या गावाच्या सेवेसाठी आणलेल्या आहेत. देवाची वस्तू आहे देवाजवळ आणायला काय हरकत नाही. निरर्थक वस्तू मंदिरात वगैरे सप्ताहाच्या ठिकाणी आणायची नाही. निरर्थक म्हणजे कळलं ना. ही अगरबत्ती आहे. कालचाच दृष्टांत सांगतो तुम्हाला. त्या अगरबत्त्या गांधीनगरला आल्या आम्ही फोन केल्यानंतर.
पैसे वगैरे त्यांना पाठवले. आल्यानंतर ते एवढं ओझं घेऊन मोटरसायकल येताना 4 ठिकाणी पोलिसांनी अडवलं. किती ठिकाणी? उतरा खाली. ड्रेसवरच होतो पेटा बांधून गंध वगैरे लावून. माळ पण बाहेर काढली ती माळाला घेतल्यात होय. सगळी वैजयंती माळ ही आहे ही सुद्धा बाहेर काढली ती. एक अनुभव आला म्हणून सांगतो. त्यांचं कर्तव्य आहे, नियम आहे, अटी आहेत. 4 ठिकाणी ते पोत उतरायला होतं. ह्यात काय म्हणलं देव आहे. महाराज म्हणले सरळ सांगा. अगरबत्ती आहेत म्हणलं. माझा व्यवसाय म्हणा किंवा धंदा म्हणा त्यासाठी आहे, सेवेसाठी आहे, जावा. दुसऱ्या ठिकाणी सोडूनच दावायला लावलं. दावल्यानंतर सगळ्यांनी 2-3 घेतल्या. म्हणजे अधिकारी लोक सुद्धा तिथं झुकतात बरं का. चांगलं असेल तर, वाईट असेल तर आम्ही बी बिन भाड्याच्या खोलीत. असो, अगरबत्ती आणलेल्या स्टँडर्ड आहेत, सुंदर आहेत, सुगंधित आहेत. 50ला पाकिट आहे, 100ला 2 आहेत. ज्यांना श्रद्धेने प्रमाणे घ्यायचे आहेत त्यांनी 2 पाकिटे घेऊन सहकार्य करा. विठ्ठल जय जय विठ्ठल. Oh,
प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वारकरी चंद्रभागे स्नान तुका मागे सदान पंढरीचा वारकरी विषभावे कुळा माझ्या सगळा हरिची बाधा कोणी काढी ही संत मंडळी सुख्या शंकराचा वारा नाम म्हणे सावे कल्याण राम की निदान पांडुरंग या संघाशी निर्भीचे मद मागो अनेक काही मागू देवा मद ठेवी ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम धन्यवाद. आज कार्तिक एकादशी निमित्त आज पोरेवाडी गावी हरिभक्त परायण शिवानंद पाटील महाराज अनाजे राधानगरी यांचं सुश्राव्य असं पाटील महाराज केंचेवाडीची यांनी अतिशय सुंदर अशी साथ केली आणि त्याचबरोबर दशरथ भादवणकर ते आमचे मित्र संजय सुतार महाराज, विजय कांबळे महाराज, पारखे महाराज, श्रीकांत सुतार महाराज नागरदळे आणि आमचे पुंडलिक महाराज तर आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करत असतात. टाळकरी मंडळींना विसरून चालणार नाही आणि सगळ्यात